एकलव्य संघटना कोपरगाव यांच्या वतीनं आदिवासी समाजाचे आराध्य दैवत एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने साईबाबा कॉर्नर येथून भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। याप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, राज्यमंत्री, म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, संघटनेचे प्रदेश महासचिव किरण ठाकरे, ॲडव्होकेट राजन वाघ, दिनकर मोरे, रत्ना ठाकरे, जिल्हाध्यक्ष गोरख नाईक, गीताराम बर्डे, हरिभाऊ बर्डे, अरुण गायकवाड, ज्ञानेश्वर ठाकरे, दत्तात्रय गोरे, रामेश्वर माळी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। मिरवणूक कार्यक्रमस्थळी आली असता सभेमध्ये रूपांतर झालं। याप्रसंगी भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश महासचिव किरण ठाकरे यांनी केले। तर या सभेला महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, शासन, लोकप्रतिनिधी यांना आदिवासी परिषदेच्या निमित्ताने संघटनेचे संस्थापक राज्यमंत्री शिवाजी ढवळे यांनी जाहीरनामा खुला करत मार्गदर्शन केले। महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी असताना राज्य सरकारला त्यांनी जो रिपोर्ट दिला की महाराष्ट्रातला 91% आदिवासी दारिद्र्याचं जिनं जगतं, ज्याचं उत्पन्न 11,000पेक्षा जास्त नाही, 85% आदिवासी भूमिहीन आहे, 82% आदिवासींच्या राहत्या घराखालच्या जागा नव्हत्या नाही, 44% आदिवासींना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही, राशन कार्डवरचं आपण जे धान्य म्हणतो असं सुद्धा न मिळालेली लोक महाराष्ट्रामध्ये 44% आहे। याच्या जीवनमानामध्ये बदल करण्यासाठी आपण काय काय निर्णय घेतले याचा हिशोब दिल्याशिवाय तुम्हाला आदिवासी पाड्यावरती येऊ देणार नाही याचा निश्चय करण्यासाठी ही परिषद आहे। कारण आपण राबराब राबणारी माणसं, कष्ट करणारी माणसं, मेहनत घेणारी माणसं, ज्या कामापासून घाम निघतो असं अंग मेहनतीचं काम करणारी माणसं, पण आमच्या परिस्थितीमध्ये काही बदल झालेला दिसला। पण याच देशामध्ये काही रिकाम टेकडी माणसं आईस आणि आरामीचं जीवन जगताय। तुम्ही बघितलं असेल की आपला स्वतःचा काळा पैसा वाचवण्यासाठी, आपल्या मुलाबाळाचं राजकीय भविष्यामध्ये उज्ज्वल करण्याच्यासाठी लोक इकडून तिकडे आणि तिकडून इकडं पुढारी कसे पळताना ह्या 2 वर्षामध्ये बघितलं ना, आपण बघितलं ना। सरकार कुणाचं आहे महाराष्ट्रामध्ये माहित आहे तुम्हाला? एका टोळक्याचं सरकार आहे, टोळकं, जे पूर्वीपासून धनाढ्य आहे, काही भीतीपोटी, काही पैशापोटी, काही लेकराच्या भवितव्यापोटी ह्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी, धनदाट्यांनी एकत्र येऊन इकडून तिकडून इकडं जाऊन बघितलं ना। मग आम्हाला पूर्वी नाव ठेवायचे ना, तुमचे लोक इकडे भेटतात, एक चपटी 200 रुपये, बॉयलर कोंबडीचं चिकन तुमच्या घरी पोहोच केलं की ही लोक आम्हाला मत देतात, तुमची लोक इकाव आहे, आम्ही म्हणजे सुद्धा इकाव आहे। सगळ्या नोकऱ्या संपून इथलं आरक्षण जर तुम्ही नष्ट करायची जर भाषा करत असाल तर भविष्यामध्ये आम्हाला राखीव जागा नाही, आम्हाला पुन्हा एकदा जे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं पुणे पॅक्टच्या अगोदर की आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे, जिथं आमचं मतदान अल्पसंख्य ठरतं, बहुसंख्य मतदान ज्यांचं असतं त्यांच्या राजकारणाद्वारे दलित आदिवासींचं अल्पसंख्याकांचं राजकारण जर पायदळीत उडवलं जात असेल आणि इथलं आरक्षण जर नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर भविष्यामध्ये आमची मागणी असणार आहे की देशामध्ये आम्हाला पुन्हा एकदा स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे, आदिवासीला मतदान करेल आणि आदिवासीचा प्रतिनिधी संसदेमध्ये जाईल, ही आमची जाहीरनाम्याच्या माध्यमातून मागणी आहे। सगळ्याच क्षेत्रामध्ये आदिवासींमध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय। मध्यंतरी आदिवासीमध्ये डिलिस्टिंग करण्याचा एक नवीन अजेंडा कोणीतरी आणला की म्हणे आदिवासी हा हिंदूच आहे आणि आदिवासींमध्ये जर कोणी मुस्लिम जमाती असेल किंवा एखाद्या आदिवासीने जर ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला असेल तर त्याच्या सवलती काढून घ्या। बाबा, सगळ्यात महत्वाचं आदिवासी हा इथला मूळ निवासी आहे आणि आदिवासीचा जर खरा इतिहास पाहिला तर आदिवासी हा कोणत्याही धर्माच्या अंतर्गत येत नाही।
सुप्रीम कोर्टाने हे मान्य केलेलं आहे की आदिवासींना कोणताही धर्म नाही, त्यांची वेगळी संस्कृती आहे आणि सर्वात प्राचीन संस्कृती आहे. आणि म्हणून जे लोक असं आदिवासींमध्ये जर भांडणं लावत असतील तर ती यंत्रणा, ती व्यवस्था आणि धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर जे लढवणारे लोक आहेत ते आम्हाला सत्तेत नकोय. आणि असे लोक जर प्रतिनिधित्व करणार असतील तर भविष्य काळामध्ये आदिवासी त्यांच्याच बाजूने जाणार आहेत. तर हा या जाहीरनामा परिषदेच्या वतीने आमचा सगळ्यांचा निर्णय आहे. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष पवार, भाऊसाहेब गायकवाड, रोहिदास गोधे, बबन जाधव, संजय पवार, दिलीप पवार, निलेश ठाकरे, योगेश सनवणे, चांगदेव माळी, सोमनाथ माळी, बाळासाहेब मोरे, विनोद गायकवाड, रवींद्र पवार, प्रतीक माळी, शिवा मोरे, रघुनाथ माळी, नानाभाऊ पवार, संतोष खुरसने, कृष्णा माळी, भीमा मोरे, सुनील वाघ, गोरख पगारे, निलेश वाघ, शंकर बर्डे, रामदास खुरसने, वाल्मिक गोधडे, अनिल सोनवणे, अनिल गोरसे, बाबासाहेब बर्डे, अर्जुन सोनवणे, गोरख पगारे आदींसह एकलव्य संघटना, टायगर फोर्स, महिला आघाडी, एकलव्य पैठणी प्रशिक्षण केंद्राच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.